नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जसं बोललात की तुम्ही नर्स आहात आणि तुम्ही कित्येक वर्ष हॉस्पिटलमध्ये काम करताय, तर तिकडे काम करता करता तुम्हाला असं काही कधी अनुभव आलाय का? हो, आलेला आहे. मला दोनदा आला ॲक्चुअली 2 हॉस्पिटलमध्ये. एक उल्हासनगरचं हॉस्पिटलमध्ये होतो आम्ही. माझ्या सरांनी मग चेंज केलं. पार्टनरशिपमध्ये होते म्हणून तिथून चेंज करून इकडे आले. तिथे गोष्ट घडली, माझ्याबरोबरच घडली. ते दोनदा घडली होती. सकाळी एक ऑपरेशन होतं म्हणून ते ऑटोक्लेव्ह वगैरे करतो ना आपण, इन्स्ट्रुमेंटचे ड्रम्स वगैरे लावतो. तर आतल्या रूममध्ये आतला एक वॉर्ड होता, बाहेरचा वॉर्ड होता, जनरल होता. एक स्पेशल रूम होता वर चढल्यानंतर आणि मग वॉर्ड होता, जनरल वॉर्ड. आणि त्याच्यानंतर ऑपरेशन थिएटर, लेबर रूम आणि त्या पाठीमागे लेडीज वॉर्ड होता, म्हणजे बाळंतीण रूम होता. लेबर रूम म्हणजे जिथे लेडीज मुलींना, बायकांना ॲडमिट करायचं तिथे. म्हणजे इवन ट्रॅक्शन वगैरे पण आम्ही लावायचो पेशंटला ना, तर लेडीज वॉर्ड तिकडे होता. तर काय झालं की मी ड्रम लावायला, आणि ड्रम ऑटोक्लेव्हचं ते मोठे ऑटोक्लेव्ह असते ते तिकडेच होते आतमध्ये. मी नवीनच लागले होते, मला 2च महिने झाले होते. 2095ची गोष्ट आहे. तर मी आतमध्ये गेले. सकाळी एक ऑपरेशन आहे ह्याचं, काय म्हणतात त्याला, हिप जॉईंटचं फ्रॅक्चरचं पेशंट होतं, आमचंच होतं म्हणजे ऑर्थोपेडिकचं. आणि मी आपला ड्रम लावायला म्हणून गेले, तर ते ऑटोक्लेव्हचं झाकण मी उघडलं. ते जड असतं खूप. ते उघडलं आणि असं ठेवलं मी, तर ते राहिलं भिंतीच्या याला. मी आतमध्ये आणायला गेली ड्रम आणि ते जोरात आपटलं. पुन्हा मी उघडलं, म्हटलं आपटलं कसं काय? आपण बंद केल्याशिवाय तो पडणारच नाही. पुन्हा मी तो असं झाकण, म्हणजे असं झाकण आपल्याला असं थोडीच पडणार. मी जर असं ठेवलं असेल तर तो पडू शकतो, पण मी प्रॉपरली असं ठेवलंय त्याला कोणी आपटेल. दुसऱ्यांदा पुन्हा मी ते हे आणायला गेली, पुन्हा ते आपटलं. मग मला काहीतरी क्रिफी वाटलं तिथे, हे ते काहीतरी गडबड आहे म्हणून. कारण ते बाळंतपॉड पण होतात, तिथे बरेचसे बाळ पण आमच्या डोळ्यासमोर एवढेशे बाळ पण गेलेले आहेत, यायचे तिथे. तर ते पटकन तसं आपटलं गेलं. मग मी धावत बाहेर गेले. मला थोडंसं भीतीच वाटली थोडी, मी नवीनच आहे, 2च महिने झाले मला कामाला, आणि रात्री 3 वाजता मी ड्रम लावते जाऊन आतमध्ये. आणि मी बाहेर जाऊन बसले, थोडी शांत झाले. म्हटलं माझीच ड्युटी आहे, मलाच काय ते फेस करावं लागेल. मी पुन्हा आतमध्ये आली न घाबरता मी ते सगळं केलं, पटापट लावलं आणि पळून गेले बाहेर. आणि नंतर थोड्या वेळाने जेव्हा ते शिटी वाजल्यासारखा आवाज येतो आपल्याला, ते ऑटोक्लेव्ह झालं, त्याच्यानंतर मी आतमध्ये येऊन बघितलं तर मग काही नव्हतं. म्हणजे 2दा ते जोरात वाजलं. सकाळी एका मावशीला मी सांगितलं की मला आतमध्ये वाजलं, 2दा ड्रम आपटला गेला. तर ती सांगितलं की तिकडे तो आवाज येतो, अधनं येतो, तुला लहान मुलाचा पण आवाज येईल, घाबरू नको, रडल्याचा. त्या मुलांचे पण आवाज येतात. बापरे. हां, कारण बरेच लहान मुलं आमच्या समोर पण गेलेली आहेत. काही विचित्र पेशंट येतात, नाही पाहिजे आम्हाला असं करून. आता त्यात डॉक्टरांचं हे नव्हतं ना. आणि तेव्हा कसं की तेव्हा ही सगळी आता जी बंदी आहे तेव्हा नव्हती. तेवढं तेव्हा काही नव्हतं. आता स्ट्रिक्ट खूप आहे. आता ते तपासणी पण बंद केली आहे. मेल फिमेल आहे की काय, मुलांचं टेस्ट नाही करून देत आता. त्याला पण बंदी केली आणि म्हणजे नाही हे करत, ऑपरेट म्हणजे ॲबॉर्शन बंद झालेत आता. आता तर कम्प्लिटली बंद झाले 2 महिन्यानंतर. 2 महिन्याच्या आत तुम्हाला काय करायचं ते करू शकता. कधी प्रॉब्लेम होतात बायकांना वगैरे, तर ते असेल तर गोष्ट वेगळी आहे, नाईलाज असेल तर. पण जर मुद्दामून कोणी काय करायला आलं तर ते नाही, आता ती बंदी आहे त्या गोष्टीला. पण पूर्वी हे व्हायचं आणि ते यायचंच. दुसरी गोष्ट 2-3 दिवसानंतर झाली माझ्याबरोबर. मी झोपले होते, सुट्टी होती, बरेच डॉक्टर, म्हणजे आमचे पण डॉक्टर नव्हते म्हणून स्पेशल रूम रिकामं होतं. आणि 2-3 दिवस झोपले नव्हते, मला कंटिन्यू ड्युट्या लागल्या होत्या. त्यामुळे मी जाऊन त्या बेडवर झोपले आरामात. झोपल्यानंतर थोड्या वेळाने, एक मध्यरात्र झाली असेल, 3-3:30 झाले असतील, एक बाई माझ्या पोटावर येऊन अशी बसली आहे. मी झोपले आणि मी बघते तिला. म्हणलं, आप यहाँ पे? मी असं बोलते तिच्याशी स्पष्ट, आप यहाँ पे? तुमने मेरी डिलीवरी की थी ना 5 दिन पहले, मुझे बच्चा हुआ था, 12 साल के बाद मुझे बच्चा हुआ था ना, वही मैं हूँ, पहचाना तुमने? असं ती मला म्हणाली. मी उठले आधी, आणि तिथेच बाजूला बेसिंग आहे, तिकडे मी तोंड धुतलं माझं, आणि मी मागे वळून बघितलं तर ती बाई तिथे बसली होती, जी माझ्या पोटावर बसली होती ना. तर मी उठले तर ती साईडला झाली. मी येऊन तिथे हात धुतला आणि तोंड धुतलं मी पटकन.
आणि मी मागे बघितलं तर ती बाई म्हणते, बाईला ती मी हात धुता धुता किंवा तोंड धुता धुता तिला पाहिलं, तिच्याकडे वळले आणि तिला विचारलं की अब कहाँ है बच्चा आपका? तो मेरा बच्चा तो 3 दिन के बाद मर गया ना, और उसके बाद मैं भी मर गई. ती असं बोलल्यानंतर मी तिथेच एकदम हे झालं. मला म्हणजे असं आपल्याला कोणी ते हलवून उठवतं ना, तसं झालं. मी पळाले खाली येऊन, म्हणजे 4-5 पायऱ्या आहेत त्या स्पेशल रूमच्या बाहेर. मग त्या 4-5 पायऱ्या अशा उतरले की मला कळलं नाही की मी 4-5 पायऱ्या उतरली. मला असं वाटलं की मी डायरेक्ट उडी मारली खाली. आणि मी जाऊन बाहेर येऊन बसले हा फॅन लावून आणि इतकं घामाघूम पूर्ण भिजले बघा घामाने. तर एका मावशीला माझी हालचाल कळली की काय झालं, मग काय झालं बोलते, काही नाही झालं, काही नाही झालं. तर तिला काय सांगू, ती पण घाबरेल माझ्याबरोबर की तिकडे काहीतरी आहे म्हणून. हे माझ्याबरोबर झालेलं घटना मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं. आणि त्यात ती म्हणते मी तो मर गई उस टाइम. छातीवर बसलीये. हो, मी माझ्या छातीवरून बसली आणि बोलते ती माझ्याशी. आणि अजून तुम्हाला कोणता अनुभव सांगायचा आहे आपल्या प्रेक्षकांना? आणि एक मी विठ्ठलवाडीला राहायला होते. 2 गोष्टी आहेत विठ्ठलवाडीच्या. एक माझ्या भावाबरोबर झालेली आणि एक त्याच्याबरोबर झाल्या दोन्ही गोष्टी. नेहमी त्याच्याबरोबरच होतं काही ना काही. तर आमच्या शेजारी एक मुलगी होती, तिचं नाव मी सीमा घेईन. ती एक 20-21 वर्षाची असेल. तर ती काय काम करायची की घरी ते आपण पिशव्या शिवणं, स्कूल बॅग शिवणं, तिच्यामुळे मी पण शिकले होते मशीन चालवायला. तेव्हा मी 6वीला होते. आणि मग मी तिच्याकडे जाऊन बसायचे आणि मग मी शिकले तिच्याकडे मशीन कशी चालवतात किंवा काय. मग तिचं काम मी करायची. ती बिझी झाली की मी काम करायची. ती काही काम करायला गेली घरात, स्वयंपाक करायला की मशीनवर मी बसायची, मी करून द्यायची तिचं कामं. अशा ह्याच्यामुळे तिच्यामुळे मी आज शिकले मशीन चालवायला. मग तिचं तेच काम होतं, ती दिवसभर त्या मशीनमध्ये. आणि तिला एक सवय होती की म्हणजे तिला जागरण वगैरे करायला लागायचं ना कधी कधी. दुपारचं बायका युजली जेवण बिवण झालं की झोपायच्या, पण ती झोपायची नाही. ती काय करायची, मशेरी घ्यायची, तोंडात ठेवायची, गोरी गोरी पाहन होती, सुंदर होती दिसायला, तोंडात ठेवायची आणि ती तशीच ती त्या ह्याच्यामध्येच हे करायची, मशीन चालवायची आणि जायची. आणि पुन्हा ती आतमध्ये जाऊन आली की परत येऊन मशीन बसवायची. म्हणजे तिचं दिवसभर तेच काम होतं. एकदा काय झालं की ती सायकल चालवत होती बाहेर. तिचे वडील आणि आई आणि त्या 3 बहिणी होत्या. तिचे 4 बहिणी होत्या सॉरी. आणि तिनं हे सायकल चालवताना आपल्या एरियामध्ये चाळी होत्या तिकडे, चालवताना ती पडली सायकल चालवताना. आणि तिथे काही मुलं बसली होती, त्या मुलं जोरजोरात हसायला लागली. आता हे वडील समोरून येत होते कामावरून, त्यांनी ते बघितलं. तर तिचे वडील एकदम स्ट्रिक्ट आहेत, खूप स्ट्रिक्ट आहेत. घरी आले, त्या मुलीला घरी आणलं आणि त्यांनी बेदम मारलं तिला. आता मारलं हाताने मारलंच तिला. एक पाईप होता लोखंडाचा घरामध्ये त्यांच्या, त्याने तिला बदडलं. आता तो पाईप लागला तिच्या मांडीला. मी हे सांगते की आपले जे मऊ भाग असतो ना, जिथे आपलं मांस असतं, तिथे लोखंडाची वस्तू लागली, नीट ट्रीटमेंट नाही गेली तर तिथे पस साठलं जातं. किंवा तिथे डायरेक्ट चोळायचं नाही. सपोज तुम्हाला लागलं तर तुम्ही बर्फानेही शेक करू शकता. तिथे जर तुम्ही चोळायला गेलात, बाम लावलं, चोळलं, तर तिथे ते ब्लड क्लॉटिंग होऊन पसमध्येच रूपांतर होतं त्याचं. ते खूप डेंजरस असतं. मग ते ऑपरेशन करा, हे करा. आता तिचं ते मांडीला लागल्यामुळे तिचं ते वाढलं, लक्ष दिलं नाही. पूर्वीचे लोक एवढं लक्ष देत नव्हते. ठीक आहे, लागलंय ना, हां ठीक आहे, हे करून बंद करायचे. आणि मग तिला थोड्या दिवसांनी तिला ताप यायला लागला, ते पस वाढत चाललं. तिला मुंबईला नेलं, मुंबईला घाटकोपरला कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये नेलं आणि ती तिकडे डेथ झाली तिची. जीव गेला. तिचा जीव गेला त्याच्यामध्ये, कारण ते पूर्ण इन्फेक्शन तिच्या वाढत गेलं, पुष्कळ वाढलं. ते एक 8 दिवस होती हॉस्पिटलमध्ये. डॉक्टरने सांगितलं की हिचे ऑलरेडी बरेच दिवस घरी घालवले यांनी असंच. तर ते हे करून ती गेली. डॉक्टरने सांगितलं की आम्ही हिची शाश्वती नाही देऊ शकत, पेशंटची वाचण्याची हे नाहीच आहेत, बिलकुल नाही. मग ती गेली ती घाटकोपरलाच. मग तिथून फोन आला. तेव्हा फोन काय खूप STD किंवा असे असायचे. तर कोणाच्या तरी थ्रू, 3ऱ्या-4थ्या माणसाच्या थ्रू आमच्याकडे निरोप आला की आम्ही आज येणार नाही, असं ही सीमा वारली आणि मोठ्या तुमच्या मुलाला झोपवाल का घरी म्हणून आईला माझ्या सांगितलं. तर आईने दादाला विचारलं, गणेश, माझ्या भावाचं नाव गणेश आहे, गणेश तू झोपशील का त्यांच्या घरात? आमच्या बाजूच्या साईडली, म्हणजे आमच्या खिडकीतून त्यांची खिडकी दिसायची, बाथरूमच्या खिडकीतून. मग तो बोला ठीक आहे, मी थांबतो घरी.
हा गेला त्यांच्या घरी रात्री जेवून वगैरे एक 10-10:30ला घरी गेला त्यांच्या. झोपला त्यांच्या घरामध्ये. झोपल्यानंतर त्याला एक रात्री 12-12:30 होऊन गेले. मशीन चालवतोय कोणतरी. आता ती त्या मशीनवरच दिवसभर काम करायची ना. ही मशीन हलते पूर्ण आणि काही नाहीये वरती, पण ती मशीन हलते पूर्ण प्रॉपरली. पुन्हा ती थांबते. माझं भाऊ उठला, बघायला लागला की ती बंद. तो गुपचूप आणि तो काय करायचा, गुपचूप बघायचा. मग त्याला कळलं की अरे मी उठलो की बंद होते, असं कसं होईल. पुन्हा तो डोळे बंद करायचा आणि हळूच बघायचा. तर त्याने प्रॉपर बघितलं की ती मशीन चालवते कोणतरी. एवढं होऊन सुद्धा सकाळी जेव्हा त्याने सांगितलं आईला की तू आलास का नाही परत घरी पटकन, तेव्हाच का नाही आला रात्री, तो मी नाही घाबरलो, मी थांबलो तिथे, कशाला घाबरायचं. असं असं करून त्याने ती रात्र काढली तिने आणि तो बिलकुल घाबरला नाही. तो जेव्हा आम्हाला सांगत होता तेव्हा आम्ही घाबरलो होतो. आम्ही दुसऱ्या दिवशी त्याला घरी पाठवलं नाही, तिथे नाही जायचं, हा काहीतरी कुरापत्या करून येईल परत आणि आपल्या घरात घेऊन येईल काहीतरी. तेव्हा जुनी माणसं पण खूप घाबरायची ना की असं काय झालं की. तर हा बाबा कधीच नाही घाबरला. असं झालं त्याच्यावर. आणि बऱ्याच वेळा झालेलं आहे त्याला. आमच्या शेजारी पण एक माणूस जळून मारला होता ना, त्याने पण दुसऱ्या दिवशी त्याला बाहेरून हाक मारलं होतं, गणेश गणेश म्हणून. हा बाहेर बघायला गेला त्याला. घरात हे लोक सांगतायत, माझी आई माझे काका सांगतायत, जाऊ नको अशोक, तो अशोकचा आवाज आहे. नाही अशोक बोलवतोय. अरे तो मेलाय, तरी बोलतो मी बघतो त्याला, तो कशाला बोलवतोय मला. तरी हा बाहेर जायचा बघायला. इतका तो डेअरिंगबाज होता खूप. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.